कौशल राज्यामध्ये अंगुलीमाल नावाचा डाकू राहत होता. खूप खून केले होते अगं त्याने. तो लोकांना मारायचा, त्यांची बोटं छाटायचा, त्याची माळ करून गळ्यात घालायचा. त्यामुळे त्याचं नाव अंगुलीमाल असं पडलं होतं. खूप क्रूर होता अगं तो. राजाने अनेकदा सैन्य पाठवलं होतं त्याला पकडण्यासाठी, मारण्यासाठी, पण सैन्याला यशच आलं नाही. तेव्हा भगवान गौतम बुद्धांच्या दिव्य दृष्टीने त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये दया आणि करुणा अजूनही शिल्लक आहे. फक्त त्या भावनांना जागृत करण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी ठरवलं की ते त्याला भेटायला जातील. भगवान गौतम बुद्ध जसे त्याच्या जवळ आले ना तसं तो तलवार घेऊन त्यांना मारायला उठला. तरीही भगवान गौतम बुद्ध अगदी शांतपणे त्याच्या दिशेने चालत राहिले. शेवटी तो ओरडला, म्हणाला, थांबा, नाहीतर मी तुम्हाला मारेन आणि तुमचे बोट कापून 100 माणसं मारण्याचं माझं वचन पूर्ण करीन. तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, तू तुझं वचन पूर्ण कर, पण त्याआधी मी तुला काय सांगतोय ते तुला ऐकावं लागेल. तो म्हणाला, बोला. भगवान गौतम बुद्ध म्हणाले की त्याआधी तुला या झाडावरची काही पानं आणि डहाळ्या तोडून आणाव्या लागतील. अंगुलीमालला ना भगवान गौतम बुद्धांचं हे जे धाडस आहे त्याचं फार कौतुक वाटलं. म्हणाले, एवढंच आहे ना, आत्ता आणतो. तो गेला, त्यांनी काही पानं तोडली, डहाळ्या तोडल्या आणि आणून ठेवल्या त्यांच्या पुढे. तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले, आता ही पानं आणि ह्या डहाळ्या जिथून तोडून आणल्या होत्यास तिथे तशाच अवस्थेमध्ये पुन्हा जोडून आण. अगं आई, कसं शक्य आहे ते? असंच विचारलं होतं अंगुलीमालनी त्यांना. तुम्हाला एवढं कळत नाही तोडलेली गोष्ट कशी जोडता येईल? तेव्हा भगवान गौतम बुद्ध त्याला म्हणाले की अरे, मी हेच तर तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर एखादी गोष्ट आपल्याला जोडताच येत नसेल किंवा ती जोडण्याची शक्तीच आपल्यामध्ये नसेल तर ती वस्तू किंवा ती गोष्ट तोडण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण जर कोणाला जीवनदान देऊ शकत नसू तर जीव घेण्याचा तरी अधिकार आहे का? ते त्याला म्हणाले, हे बघ, तू सत्याच्या मार्गावर चाल. तुझ्यामध्ये अजूनही थोडंसं पुण्य शिल्लक आहे. तुझ्यात अजूनही काया पालट होऊ शकतो. तो खूप प्रभावित झाला आणि त्यांना म्हणाला की मी तुमच्या बोलण्याने इतका प्रभावित झालोय की मलाही पापमुक्त व्हावंसं वाटतंय. आणि त्यांनी चक्क लोटांगण घातलं. त्यांनी आपल्या गळ्यातली माळ काढून फेकून दिली आणि तो भिक्षू झाला त्या दिवशीपासून. इरा, या गोष्टीतनं काय शिकलीस, काय जाणवलं? तोडणं सोपं असतं, जोडणं खूप अवघड असतं आणि तोडण्यापेक्षा जोडणं जास्त महत्वाचं असतं आणि अवघडही असतं, हो ना?